थ्रेट प्रक्षेपण चालू आहे. बदलापूर संघाला विनंती आहे की आपला 12th मॅन पाठवा, ज्याला नावं माहिती त्याला पाठवा. एवढी मोठी स्पर्धा आपण खेळतोय, कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. टीम प्रकाश नगरचा देखील 12th मॅन या व्यासपीठावरती नाहीये. जर पहिला चेंडू पडला तर मग 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. थ्रेड प्रक्षेपण चालू आहे. घर बसल्या मॅच बघतायत लोक. कृपया विनंती आपणास की इथून पुढे या गोष्टीकडे जरा लक्ष द्या. गोलंदाज राहुल पहिला चेंडू त्याचा स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बदलापूर वर्ण आलेल्या या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती 4 धावांची मोहर उमटवलेली आहे. तन्मय स्ट्राईक एंडवरती आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती आदित्यला आपण पाहतोय. वेगानं मात्र पहिल्या चेंडूला वापरलं गेलं आणि त्याच्या विरोधात मारलेला हा चौकार होता. याआधी आपण जबरदस्त आवाज ऐकला याच विभागातील, याच गावातील अमोल उबाळे सरांचा आवाज आपण ऐकला. वाईट चेंडूचा इशारा, जबरदस्त त्यांची कला आहे आणि त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला. वाईट चेंडूचा इशारा आला. हळूहळू आपण त्यांच्या जवळ जाऊयात. तर स्पर्धा देखील आपल्याला चालू ठेवायची आहे. नाना पाटेकर येऊन गेलेत. याच्यानंतर बरेचसे अजून अभिनेत्री त्यांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तोच स्विच हिटचा प्रयत्न. करण चेंडूवरती आलाय, ज्यानं करून दाखवलं या चेंडूला अडवून. इथे मात्र डॉट चेंडूचा इशारा आपण पाहतोय. राहुल साठी पारितोषिक आहे. अजमल यांच्याकडनं लगातारच्या 2 विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. अजमल रातो का बादशाह नक्कीच त्याला म्हणावं लागेल. बऱ्याच खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम त्याच्या पारितोषिकाच्या माध्यमातून तो करत असतो. पण इथं एक गोड व्यक्तिमत्व आहे. ऐसी कोई गली नाही ज्या मुस्लिम बाई की चली नाही. मुस्लिम बाई बेकरीवाला यांचं आपण पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. वेगानं चेंडू टाकला गेलाय. संजय सर, मी नेहमी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अंडर बॉक्स क्रिकेटची जेव्हा जेव्हा स्पर्धा पाहत असतो तेव्हा माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो, इथे जर LBW असतं तर काय घडलं असतं. ऋषीला आपण नक्कीच विचारूया. 6 धावांची नोंद झालेली आहे. बराचसा अनुभव करण अरसुळेकडे आहे. त्याला नक्कीच हा प्रश्न मी या मॅच नंतर विचारेल. LBWचा निर्णय जर असता तर या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये काय घडलं असतं. पण इथे पंचांचा वाईट चेंडूचा पुन्हा एकदा इशारा येतो. बॅक टू बॅक आणखीन एक वाईट. 7 धावांची नोंद झालेली आहे. चांगली साथ नेहमी या स्पर्धेमध्ये यशवंत नगरचे सुपुत्र दीपक पाटील सर देत असतात. या स्पर्धेतनं त्यांचा समालोचनाच्या माध्यमातून उगम झाला आणि आला गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये ते चांगलं समालोचन करतात. तिकडे आपण पाहिलं आमचे जबरदस्त असे मिमिक्री ज्यांनी केली अमोलजी उबाळे आणि त्याच्या अगोदर ज्यांनी समालोचन केलं सुशील वाघमारे, गुणलेखकाची भूमिका देखील चांगली पार पाडली त्यांनी. आणि आमचे ऑफिशियल दिनेश ओवाळ सर देखील या स्पर्धेमध्ये जॉईन झालेले आहेत. इथे मात्र पंचांचा रनआउटचा इशारा आलाय. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानाच्या बाहेर जातोय आणि बाद होणारा फलंदाज आहे आदित्य. 0च्या अंतरावरती त्यानं परतीचा प्रवास केलाय. नेक्स्ट बॅटर महादेव. बदलापूर वरना आलेली टीम आहे. महादेव आता नॉन स्ट्राईक एंडवरती गेलाय आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर असेल ज्यांना पहिल्या चेंडूवरती चौकार मारून या डावाला सुरुवात केली होती. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती, ज्याला प्रेमानं सगळे गोलू म्हणतात. पुन्हा वेगानं यावेळेस सुनील चव्हाण चेंडूच्या खाली. संदीप गोरेने या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला
पण इथे डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. तो पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 1-8 या धावांची नोंद झालेली आहे. 1-8. आता येणाऱ्या गोलंदाजाची बॅटर लावणार का वाट. नेक्स्ट बॅटर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय तो खऱ्या अर्थानं साई पवार, प्रसाद पवार गोलंदाजी मार्गवरती आलाय. बाळा या निक नेम न फेमस आहे. आणि स्ट्राईक एंड वरती तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज महादेव. उजव्या एसीच्या बराच बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. यस्टनच्या मागे एक जबरदस्त रक्षक लगातारचे 2 चेंडू मात्र इथे स्वेर फेकले जात आहेत. यस्टनच्या मागे एक जबरदस्त चीनची भिंत असणारा हा रक्षक, ज्याला प्रेमानं सगळे नाटू म्हणतात, पुनीत शुक्लानं जबरदस्त 2 चेंडू अडवले. पण इथे मैदानावरती झुकला क्षेत्ररक्षक आणि त्यानं या जवळजवळ 3 धावा वाचवल्यात. क्षेत्ररक्षक नागेश गोरेनं या चेंडूला अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 11 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. ही जबरदस्त मॅच होणार. प्रकाश नगर खोपोलीचा संघ आहे आणि त्याच्या विरोधात बदलापूरची ही टीम आहे. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका. हा चेंडू मोगलवाडीच्या खेम्यामध्ये पाठवलाय आणि तिथून 4 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळाल्यात आणि 4 धावांच्या मदतीनं 15 धावसंख्येची नोंद. मुस्लिम भाई, तुमच्या माहितीसाठी इथे एक असा एक खेळाडू आहे ज्यानं 20 रोट्या खाण्याचा विक्रम केलाय आणि त्याने चॅलेंज केलंय अख्ख्या खोपोलीला, त्याच्या समोर 20 रोट्या ठेवा, तो खाऊन दाखवेल. पण इथे फाव खाऊन गेलाय गोलंदाज. चांगल्या फलंदाजाचे त्याने विकेट घेतली आहे. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या फटक्याला स्थान नाहीये तो फटका त्याच्या बॅट मध्ये आला आणि झटका क्रमांक 2 टीम बदलापूर संघाला तन्मयच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. 20 रोटी आणि 1 फुल जिरा राईस खाऊन त्याने विक्रम केलाय. लालू शाहू, थप्पी त्याच्या समोर ठेवा असं तो म्हणतो, पण त्यांनी जर खाल्ली थप्पी तर अभय तिवारी त्याला देतील पप्पी. आणि जर त्यांनी ती थप्पी खाल्ली नाही तर त्याला करण अडसुळेची पप्पी घ्यायला लागेल. आधी स्ट्राईक एंड वरती हा फलंदाज खेळपट्टीच्या आणि मैदानाच्या बरोबर मध्ये. बॅक टू द बॉलर. या चेंडूला अडवला गेला. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रसाद. शांत वातावरण. यशवंत नगरच्या ग्रामस्थांनी या स्पर्धेसाठी भलं मोठं योगदान दिलेलं आहे. भाडिक साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा जेवढी मोठी करता येईल तेवढं मोठं आयोजन करण्याचा प्रयत्न या सगळ्या खेळाडूंनी केलाय. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आला. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 16 धावसंख्येची नोंद झाली आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बदलापूर वर्ण आलेली टीम आपण याच्या आधी पेन वर्ण आलेल्या संघाला पाहिलं, त्यांच्या बरोबर खेळताना बेलापूर पनवेल परिसरात आलेल्या संघाला पाहिलं. म्हणजे या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा नामांकित टीम आपण खेळताना पाहतोय. जबरदस्त चेंडू आणि या चेंडूवरती देखील निर्धाव पद्धतीचा खेळ होतोय. मगाशी पेन तालुका अध्यक्ष रुपेशदा म्हात्रे साहेबांनी सांगितलं, यंग खेळाडूंसाठी संदेश देताना त्यांनी मात्र सांगितलं, गर्वाचं खर नेहमी खाली असतं. त्यामुळे यंग खेळाडूंनी गर्वाच्या ओघात वाहू नका. तुम्हाला दिलेला जी काही संधी आहे त्या संधीचं सोनं करताना आपण नेहमी सिनियर खेळाडूला चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट द्या. तुम्ही जर सिनियर खेळाडूला रिस्पेक्ट दिली तर या खेळामध्ये शेवटपर्यंत तुमचं नाव कायम स्वरूपात चांगल्या पद्धतीनं या इतिहासाच्या खेळाच्या पानावरती लिहिलं जाईल. पण इथे आता मुस्लिम भाई बेकरीवाला यांनी मात्र या स्पर्धेतनं रजा घेतलेली आहे.
त्यांनी त्यांचा बहुमूल्य या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूया आणि थेट जाऊया पुन्हा मैदानामध्ये. नेक्स्ट बॉलर अनिल बोडेकर उर्फ भोला. अनिल आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. शुभम नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईक एंड वरती महादेव. अनिलचा जबरदस्त चेंडू वेगानं टाकला गेला. प्रकाश नगर संघामध्ये बरेचसे वेगवान गोलंदाज आहे. सुनील चव्हाण स्वतः एक अष्टपैलू खेळाडू आहेत. कदाचित 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा नागेश गोरेच्या हातामध्ये देखील ते चेंडू देतील. प्रफुल्ल शिंदे सारखा एक अष्टपैलू खेळाडू देखील या मॅच मध्ये आपल्याला प्रकाश नगर संघातनं खेळताना पाहायला मिळतोय. 12-13 एप्रिल आदरणीय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफीच्या माध्यमातून प्रकाश नगरच्या मैदानावरती देखील एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत. खोपोली क्रिकेटचा अंडरम बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप. 4 या धावसंख्येच्या माध्यमातून 21 धावसंख्येची नोंद. टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे गेले कित्येक वर्ष त्या स्पर्धेला कव्हर केलं जातं आणि या वर्षी देखील त्याच वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा पाहू शकतो. या वाहिनीला नक्की लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब करा आणि या चॅनल वरती चांगल्या चांगल्या कमेंट्स करताना खेळाडूंना मात्र मायेचा शब्दांचा उबदार हात द्या. नितीनजी ढोले यांचं स्वागत करणारा हा जबरदस्त चौकार आला आणि या चौकारानं स्कोर कार्ड वरती टोटल 26 धावसंख्येची नोंद झाली आहे. खोपोली नगर परिषदेमध्ये कार्यरत असणारे नितीन ढोले अंडरम बॉक्स क्रिकेट वरती त्यांचं खूप सारं प्रेम आहे. पुन्हा पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. 1 या धावेच्या मदतीनं टोटल 27 धावसंख्येची नोंद. हलकीशी कट केली आहे. सिंगल आली. लालू शाहूचा रेकॉर्ड मात्र मला असं वाटतं प्रकाश नगर मध्येच तुटू शकतो. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं आता टोटल 29 धावांची नोंद झालेली आहे. दीपक पाटील सर जबरदस्त असे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बँजो मास्टर आहेत. चांगल्या पद्धतीने गोलेलेखन करतात, चांगल्या पद्धतीने समालोचन करतात आणि अंडर बॉक्स क्रिकेटचा खेळ देखील चांगला खेळतात. दिनेश ओवाळ सर देखील आमच्या सोबत आहेत. पण इथे दांडी गोल झाली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. षटक क्रमांक 3 पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात ते 29. नेक्स्ट गौरव आता 6व्या क्रमांकावरती आलेला बॅटर. निश्चितच लालू शाहूला थोड्याच दिवसात आता एक गाठभेट होईल. या स्पर्धेमध्ये जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत सुदर्शन सावंत यांच्या नावावरती 21 रोट्या काढण्याचा रेकॉर्ड आहे. ही जुगलबंदी आता बघायला आवडेल. कदाचित धुळवडच्या दिवशी ही जुगलबंदी होऊ शकते किंवा उद्याच्या रात्रीमध्ये देखील. चांगला चेंडू गोलंदाजी मार्कवरती आला. एक अष्टपैलू खेळाडू प्रफुल्ल शिंदे. या षटकातील दुसरा चेंडू आणि त्याच्यावरती अजब गजब चिम टपाक डमडम असा करणारा शॉट होता. तात्या विंचूला नक्कीच विचारावं लागेल. अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये वेगवेगळे फटके असतात आणि या फटक्याची कदाचित उद्या व्हिडिओ व्हायरल होईल. यशवंतनगर प्रीमियर लीग मध्ये पहिल्या क्रमांकाचा मान पटकावणारा
प्रमोद माडिक यांचे चिरंजीव नॉडी माडिक यांच्या टीमनं कदाचित पहिल्या क्रमांकाचा मान पटकवलाय आणि उद्या रात्री त्यांच्याकडनं पार्टी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 35 धावांची नोंद झाली आहे. प्रफुल्ल शिंदे गोलंदाजी मार्ग वरती. चांगला क्षेत्ररक्षक करण आडसुळे, ये तूने क्या किया. क्रिकेट में हाथ से ये गेंद अड़ानी चाहिए थी. लालू कहते क्या दू तुझे सवेरे आलू. इथे मात्र करण आडसुळेने फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्रिकेटमध्ये जर फुटबॉल खेळलात तर मात्र 4 धावा येतील आणि या 4 धावांच्या मदतीनं 39 धावसंख्येची नोंद. करणला रात्री देखील जॉगिंग करावी लागते. वजन वाढलंय. लालू कदाचित हे रेकॉर्ड तोडू शकतात. चांगलं क्षेत्ररक्षण पुनीत शुक्लाचं. पुनीत शुक्लाकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाहीये त्यांचं वजन 110 किलो असेल. जबरदस्त पुनीत शुक्लाचं इंस्ट्रक्शन. षटक क्रमांक 4 इथे पूर्ण झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 40 धावांची नोंद झाली. म्हणजे येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची नोंद करावी लागणार. ती टीम प्रकाश नगर संघाला बदलापूर संघाच्या विरोधात. यानंतरची मॅच संधी देऊया ऋषीला डीजेच्या स्वरूपात. चला पंच मॅचला आपण सुरुवात करा. चेंडू द्या मैदानामध्ये. नेव्या कंपनीचे हे चेंडू या स्पर्धेमध्ये वापरले जातात. कॅप्टन नेव्या सिक्सर. बऱ्याच अंडरम बॉक्स मध्ये चेंडूचा वापर केला जातो. टेनिक्सचा देखील चेंडू आपण पाहतो. गुड शॉटचा देखील आहे. आता टायकाचा पण आलाय. सुदर्शन सावंत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सगळ्या संघांना आमंत्रित केलं गेलं आणि त्यांच्या नावावरती 21 रोट्या काढायचा रेकॉर्ड आहे. 21. मी 21च सांगितलं. आणि त्याच्या बरोबर एक राईस हाफ की तू फुल. ते मात्र लालू शाहू तुमच्या टक्कर मध्ये कोणतरी आहे पण ही जुगलबंदी आम्हाला बघायची आहे. गोलंदाज बॉलर नेम मंगेश. 24 चेंडू मध्ये 41 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 41 धावांची गरज. काय बोलायचं काय ठेवायचं आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे उगेच टेन्शन घेऊ नका. अरे या क्रिकेटमध्ये पेन्शन नाहीये. उगेच एक झटका आला की कहाणी संपते. वेगवान चेंडू
मंगेश मात्र वेगाचा वापर करताना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. स्ट्राईक एंड वरती प्रफुल्ल, ज्याच्या नावावरती बरेचसे हाऊसफुल रेकॉर्ड आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती सुनील चव्हाण. आणखीन एक वेगवान चेंडू, इथे संधी आहे आणि धावलेत. 22च्या माध्यमातून एक धाव घेतली गेली आणि एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. धावडचा श्री गणेशा दुसऱ्या चेंडूवरती झालाय. 24 मध्ये 41 करायच्या होत्या, आता 22 चेंडू उरलेत आणि 40 धावांची गरज. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलं गेलं आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुनील चव्हाणच्या बॅट मधनं सिंगल आली आणि एका धावेनं आता स्कोर कार्ड वरती 2 धावसंख्येची नोंद. 2 धावांची नोंद झालेली आहे. चांगला फटका गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला, पण या चेंडूला जबरदस्त डीप मध्ये जाऊन अडवलंय. प्रफुल्लच्या या फटक्यावरती सिंगल आली. सुनील चव्हाण स्ट्राईक एंड वरती. विश्वजित सावंत यांच्याकडनं लगाव तारच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सुनील चव्हाण साठी पारितोषिक आहे. सुनील चव्हाण मध्ये क्षमता आहे. 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा विक्रम बऱ्याच वेळा त्यानं केलेला आहे या अंडर बॉक्स क्रिकेटच्या पटलावर आणि हा पहिला आलाय. सुनील चव्हाण या मॅच मध्ये एक केंद्रबिंदू म्हणून पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत सुनील चव्हाण या मैदानावरती आहे तोपर्यंत लालूचा रेकॉर्ड कोणी तोडू शकणार नाही. टोटल स्कोअर कार्ड वरती 7 धावसंख्येची नोंद झालेली आहे. पाटला 41 चा होतोय. 5 चेंडू झालेले आहेत. 19 चेंडू आता विजयासाठी. 34 धावांची गरज. बॅक टू द बॉलर. या चेंडूला अडवलं गेलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पण चांगली कॉलिंग. 2 फलंदाजामध्ये कॉलिंग असणं महत्वाचं आहे. नजरेला नजर मिळाली आणि चप्पळता दाखवली. यशवंत नगरच्या मैदानावरती रात्री चोरी झाली एका धावेची. एका धावेला स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 8 धावा नोंद झाल्यात. नेक्स्ट बॉलर महादेव गोलंदाजी मार्गवरती आलाय. अठरा चेंडू आता 33 धावसंख्येची गरज. शेवटच्या 18 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. यशवंत नगर एंट्री गेट वरती आपण बघतोय एक भव्य दिव्य अशी टाकी आहे पाण्याची. जवळजवळ मला वाटतंय शिळपाडा आणि आसपासचे जे नगर आहेत त्या सगळ्या नगरामध्ये पाणी पुरवठा केला जात असावं. नितीन ढोले बसलेले आहेत, त्यांच्याकडे ही माहिती पूर्णपणे आपल्याला मिळू शकते. चांगला फटका, कडक स्ट्रोक आणि इथे सुनील चव्हाणचा साई सिरवैकचा ब्रँड 4 धावांसाठी आलेला चौकार. चार धावांच्या मदतीने आता टोटल 12 धावांची नोंद झाली आहे. 17 चेंडू मध्ये 29 धावसंख्येची गरज. पुन्हा वेगानं बॅट फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेपूर झाला नाही. सिंगल मात्र मिळाली. 1 या धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण चालू आहे. मेन कॅमेऱ्यावरती आपले ऑपरेटर आहेत सनी शिंदे आणि दुसऱ्या कॅमेऱ्यावरती राज शिंदे. शिंदे ब्रदर्स आता कॅमेरा ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. पण प्रफुल्ल शिंदे आता स्ट्राईक एंड वरती आहे.
सरळ बॅटनं बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा मिळाली एक धाव आणि एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. कॅल्क्युलेशन पद्धतीनं क्रिकेटचा खेळ दोन्ही फलंदाजामध्ये होतोय आणि 14 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. एका दुसरा मोठा फटका येणाऱ्या 3 चेंडूवरती सजवावं लागणार. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय पण इथे हा चेंडू गेलाय निर्धाव. चांगल्या पद्धतीनं चित्रक्षण पाहायला मिळालं. डान्सर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. कुमार ज्यांचं स्वागत या मंचावरती झालं. युट्यूब वरती फेमस आहेत. इंस्टाग्रामच्या रील्स वरती त्यांची चर्चा आहे आणि ते चर्चा आता सुनील चव्हाणची होईल. जर्सी क्रमांक 4656 या क्रमांकाचा अर्थ सुनील चव्हाणच सांगू शकतात कारण इथे 4 धावा आल्यात आणि या 4 धावांच्या मदतीनं आता 18 धावसंख्येची नोंद झाली. 13 चेंडू 23 धावेची गरज. म्हणजे हा चेंडू या मॅच मध्ये यू टर्न निर्माण करू शकतो. अंडर बॉक्स मध्ये हा एक वेगळा प्रयत्न नेहमी आपण पाहतो. चेक पण आज चेक कदाचित जर आयोजकांनी तुम्हाला दिला तर तो बाउन्स होऊ शकतो आणि ते प्लेअर ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय. आयोजकांच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं कोल्ड्रिंक्सचा वापर, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच साठी चांगला ट्रॉफी आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं आपण या व्यासपीठावरती सन्मानित करतोय. इथे एक धाव आली, 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि टोटल 19 आकडा पूर्ण होतोय. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22 धावसंख्येची गरज. प्रत्येक षटकामध्ये 11च्या सरासरीनं आता इथून धावावं लागेल. जमेची बाजू आहे टीम प्रकाश नगर संघासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्य करते. यानंतरचा सामना असेल विनर वर्सेस विनर. पेन संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण जरा आता इथून पुढे तयार राहायचंय. रामवाडी पेन जवळजवळ 40+ पेक्षा जास्त वयाचे गोलंदाज आपण मागच्या मॅच मध्ये पाहिले. महेश सरांना काय जबरदस्त वेग त्यांच्या चेंडूवरती आहे. नेक्स्ट बॉलर कुमार, डान्सर, रील स्टार, युट्यूबर. बारा चेंडू मध्ये 22 धावांची गरज. फुलटॉस डीप मध्ये चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलंय. थोडासा नाराज असेल स्वतःच्या पटक्यावरती सुनील चव्हाण कारण की इथे फक्त मिळाली ती एक सिंगल. टोटल 20 धावा आता स्कोर कार्डवरती. 11 चेंडू 21 धावांची गरज. प्रफुल्ल शिंदेला आता जोर दाखवावा लागेल. ज्या पटक्यासाठी त्याची ओळख सातत्यानं अंडर बॉक्स क्रिकेटच्या पटलावरती आहे, ते फटके इथून जर आले तर मॅच मध्ये मजा येईल. उडून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने या चेंडूला अडवलं. जबरदस्त रनिंग. पुन्हा मिळाली एक धाव आणि एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 21 धावांची नोंद झाली. हळूहळू हा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण इथून आता सोडवायचंय. एका दुसरा चौकार जर आला तर मॅच मध्ये समीकरण सोपं होईल, पण इथे जर 1-2 चेंडू निर्धाव गेले तर मात्र करण अडसुळेचा तर क्षेत्ररक्षण आठवावं लागेल. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. एका धावेच्या मदतीने आता टोटल 22 धावसंख्येची नोंद. पुनीत शुक्लाचं देखील कौतुक करेल. जवळजवळ 110 किलो वजन घेऊन त्यानं काय जबरदस्त इन्स्ट्रक्शन केलं. फुलटॉस चेंडू होता. अगोदरच सुनील चव्हाण स्विच हिट खेळण्याचं मन बनवलं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूचा इशारा. 9 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 19 धावेची गरज. मी मगाशीच सांगितलं होतं जसे जसे चेंडू निर्धाव जाणार
तसा तसा बदलापूर संघ हवी होईल, पण इथे देखील कमबॅक होऊ शकतं. इथून आता सुनील चव्हाणला दाखवावं लागेल. येणाऱ्या 3 चेंडूवरती उत्तर देताना किमान 8 धावा स्कोर कार्डवरती नोंद कराव्या लागणार. बॅक टू द बॉलर. या चेंडूला अडवला गेला. आणखीन एक चेंडू केलाय निर्धाव. 8 चेंडू, आता 19 धावांची गरज. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटक्यांचं उत्तर द्यावं लागेल सुनील चव्हाणला. सिंगल आली, एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. 7 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. 7 तर प्रफुल्ल शिंदेनं सुनील चव्हाणची दिली आहे, पण आता येणाऱ्या चेंडूवरती उत्तर देणं अपेक्षित असेल. ज्या उत्तराची प्रकाश नगर संघाचे खेळाडू वाढ बघतायत, ते उत्तर आता येणाऱ्या चेंडूवरती मिळेल का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. पंचांकडे आता पाहिला जाईल. पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. अशा वेळी सिंगल तर आली आहे. तिसऱ्या पंचांकडे रेपर करण्यात आलेलं आहे. चेक केलं जाईल ऑन स्क्रीन वरती. क्लिअरिटी क्वालिटी साइन टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे आता चेक केलं जाते. अंडरम बॉक्स मध्ये आपण बघतो एक लक्ष्मण रेखा असते. इट्स अ डॉट बॉल. एक रन आहे, डॉट बॉल नाहीये. एक रन आली आहे. एका धावेच्या मदतीनं टोटल 24 धावांची नोंद झालेली आहे. म्हणजे येणाऱ्या आता 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर गौरव. प्रफुल्ल शिंदे. शिंदे शाहीतलं एक मोठं नाव आहे आणि त्या नावाला साजेशी कामगिरी इथून करावी लागणार. आक्रमण जर पहिल्या चेंडू पासून झालं तर कदाचित हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत पाहायला मिळू शकतो. पण इथं जर पहिले एखाद 2 चेंडू निर्धाव गेले तर मात्र बल्लापूर संघ हवी होईल. गौरव गोलंदाजी मार्क वरती आलाय. बदलापूरचा हा गौरव आपल्या गावाच्या नावाचा गुण गौरव आता इथं करेल का? प्रफुल्ल शिंदे वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे. आत्मविश्वास इथून आता साकारावा लागेल. पण पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. आता खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. म्हणजे कंपल्सरी 4 चौकाराची गरज आहे आणि चेंडू 6 आहेत. अंतर कापणं महत्वाचं आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता आणि इथे मात्र पंचांचा नॉट आउटचा इशारा आलाय. पंचांकडेच निर्णय रिव्ह्यूचा. त्यांना वाटलं ते कधी घेऊ शकतात. पंचांनी निर्णय घेतलाय रिव्ह्यूचा. आता पुन्हा एकदा चेक केलं जाईल.
ते इट्स नॉट आउट. क्लिअरिटी इन क्वालिटीच्या सायनं निर्णय आलाय. एका धावेच्या मदतीनं टोटल 26 धावांची नोंद झाली. 5 चेंडू 15 धावांची गरज आणि ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सिद्ध करणारा आलेला हा जबरदस्त सुनील चव्हाणच्या बॅट मधनं मोके पे चौका. ठोक डीजे. रायगड जिल्हा युवक अध्यक्ष चषकामध्ये मारलेला मोके पे चौका. टोटल 35 धावांची नोंद. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. येणाऱ्या चेंडूवरती किमान 2 धावांचं उत्तर येणं अपेक्षित. प्रफुल्लच्या मनगडात ताकद आहे. याआधी त्याने त्याचा वापर देखील केलाय. पण टायमिंग. येणाऱ्या चेंडूवरती साधावा लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. इथे 2 धावांची कंपल्सरी गरज होती, तिथे 1 धाव आली. आता एका चेंडूवरती 5 धावांची गरज. आता करण अडसुळेला ते क्षेत्ररक्षण आठवेल. कदाचित त्या 4 धावा नसत्या, 1 धाव जर गेली असती तर इथे एका चेंडूवरती फक्त 2 धावांची गरज असती. पण आता विजयासाठी एका चेंडूवरती 5 धावेची गरज. क्रिकेट आहे, कधी काय घडेल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. बसलेले उभे राहिलेले टाळ्या वाजवतायत. एक चेंडू, आता 4 धावांची गरज. ज्यांना हृदयाचे ठोके वाढवण्याचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी येणाऱ्या चेंडूवरती बघू नका. कदाचित सुख सुविधा या स्पर्धेमध्ये उपलब्ध आहेत, पण एक मात्र सुविधा नाहीये. इथे जर सुनील चव्हाणनं एका चेंडूवरती चौकार मारला तर प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट सुनील चव्हाण असेल. पण गोलंदाज गौरवना आता मागच्या गेले कित्येक मॅचचा इतिहास आठवावा लागेल. बदलापूर संघाला विजय मध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा आहे. इथून त्याला सिद्ध करून दाखवावं लागणार. प्रेक्षक आणि प्रेक्षक खणखणीत उत्तर आले. सुनील चव्हाणच्या बॅट मधनं आलेल्या 4 धावा. करण अडसुळे आता सुटकेचा श्वास घेईल. ज्या फटक्यामुळे टीम प्रकाश नगर संघ अडचणीत आला होता, त्या फटक्याचं उत्तर देताना सुनील चव्हाणने इथे 4 धावा जरूर जोडल्यात. आणि या 4 धावांच्या मदतीनं नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो सुनील चव्हाणला. 15 चेंडू 27 धावांचं योगदान देणारा सुनील चव्हाण ठरतो या मॅचचा हिरो.